पाऊरपाडा गाव आहे आणि त्या गावामध्ये एक आपण त्या ठिकाणी जे बसलेलो आहे एक नेचर इज अलिबाग रिसॉर्ट नावाचं रिसॉर्ट आहे। त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारावर काल म्हणजे 22 तारखेला पोलीस निरीक्षक साळे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी रेड केली। त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी त्यांना एक लाईव्ह कॉल सेंटर चालू असल्याचं मिळालं की ज्यामध्ये अनेक तरुण जे आहेत ते संगणकावरती बसलेले आहेत, त्यांच्या कानाला हेडफोन लागलेला आहे आणि ते कॉल सेंटरमध्ये जशा पद्धतीनं कॉल्स करतात आणि ते तशा पद्धतीनं लाईव्ह कॉल चालू होते। यामध्ये जेव्हा या लोकांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की हे कॉल सेंटर यासाठी बनलेलं आहे की हे लोक अमेरिकेमध्ये काही मेडिसिन्स किंवा काही वस्तू अशा आहेत किंवा विशेषतः मेडिसिन्स आहेत की जे प्रॉपर प्रिस्क्राईब केल्याशिवाय मिळत नाहीत आणि मग हे लोक ह्याच्यावरती ऑनलाईन हे मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल म्हणून याच्यावरती ऑनलाईन त्यांचे एक लिंक किंवा हे उपलब्ध असतात आणि तिकडून त्यांनी तिकडे कॉल करतात आणि त्या लोकांना सांगतात की तुम्हाला विदाउट प्रिस्क्रिप्शन हे मेडिसिन आणि हे अवेलेबल आहे आणि त्यांच्यावरती मग त्यांनी हे सांगतात की इतकी किंमत आहे आणि ते जे पैसे जे आहेत तर तिकडे ॲपलचे किंवा ॲमेझॉन असे वेगवेगळ्या कंपन्यांचे गिफ्ट कार्ड्स असतात। म्हणजे ते थोडक्यात तुम्ही असं म्हणा की नंतर ते पैसे रिडीम करता येतात। मग ते जे गिफ्ट कार्ड्स असतात आणि त्याचे कोड असतात मग ते त्या पैशाच्या ह्याच्याप्रमाणे ते गिफ्ट कार्ड यांना शेअर करतात आणि याप्रमाणे मग ते काय की अकाउंटमध्ये जे त्यांचे ठरलेल्या अकाउंटमध्ये ते पैसे वर्ग होतात। मग ते पैसे अगदी काही $100 असतील, $200 असतील, म्हणजे जसं व्हॉटेवर त्यांनी जेवढं ऑर्डर केलेले असेल त्याप्रमाणे मग ते पैसे ते ऑर्डर केल्यानंतर मग ह्यांनी काय की हा परत त्या कस्टमरला त्याला रिप्लायच देत नाही। त्याला तो काय की त्याने वस्तू ऑर्डर केली पण त्याला ती मिळतच नाही। आता यांनी काय की याला पैसे तर आता हे मिळालेले आहेत, हे डॉलरच्या रूपाने आहे आणि आता हे आहे तर यांची मध्ये एक अजून एक हे आहे, एक एजन्सी आहे की जे त्यांना ते पैसे जे आहेत ते डॉलर हवालाच्या माध्यमातून त्यांना इकडे हा जो चालवणारा आहे याला ते प्राप्त होत असतात आणि ते एक त्याला तो घेत असतो। तर साधारणतः आपल्याला यामध्ये टोटल 31 संगणक मिळाले, 31 हेडफोन, 31 कीबोर्ड्स, 15 माऊस इन्व्हर्टर, त्यानंतर पूर्ण जे त्यांचं सेटअप आहे जे फर्निचर आहे ते आहे, 5 4-चाकी गाड्या आहेत, एक मोटरसायकल आहे, वायफाय युनिट, 55 मोबाईल आणि एकूण 33 लोक आपल्याला त्यामध्ये मिळून आले। 32 प्लस 1 ना, 32 पुरुष आणि 1 महिला असे 33 लोक लाईव्ह हे सेंटर चालवत होते। प्रथम दर्शनी आपल्याला आता तुम्हाला सांगितलं याप्रमाणे ते काम करत होते आणि यामध्ये हे जे आहेत हे मॅक्सिमम जे आहेत हे कॉल रिसिव्हर आणि म्हणजे काय की पुढे जे म्हणजे ऍक्च्युअल जे हे आहेत बोलणारे याच्यामध्ये 1-2 जण मॅनेजर आहेत आणि ऍक्च्युअल जो चालवणारा आहे तर तो आता अजून आम्हाला मिळून आलेला नाही। त्याचं नाव आम्ही FIR मध्ये घेतलेलं आहे। जो ज्याने ऍक्च्युअल हे रिसॉर्ट भाड्याने घेतलं, ज्याने हे सगळं तो जो हे केलेला आहे तर आपल्याला हे सगळं इथं जो हँडल करणारा जो मॅनेजर आहे तो मिळालेला आहे आणि बाकी त्याच्यामध्ये जे काय आहे ते कॉल टेकर्स आणि जे कॉल रिसिव्हर्स आहेत तर ते आहे। आता यामध्ये हे जे सगळं जे काही इलेक्ट्रॉनिक सामान आम्हाला मिळालेलं आहे ते आपण फोरेन्सिक लॅबोरेटरीला आपण तपासणीसाठी पाठवणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर खुलासा होईल की नेमका किती अमाऊंटचे जे आहे त्यांनी चिटिंग किंवा हे लोकांना फसवणूक केलेलं आहे ती अमाऊंट म्हणजे कितीही जास्त असू शकते। याच्यातल्याच यांच्यात काल सकाळी एकाच्या म्हणजे त्या इंट्रोगेशन मध्ये लक्षात आलं की आमचं आणखी एक शाखा म्हणा किंवा आमचं एक आणखी एक असं ते आवासमध्ये एक सेटअप आहे। आपण पटकन ती माहिती घेतली आणि तिथं पाठवलं
पण बाय दॅट टाइम इतर रात्री रेड झाल्यामुळं तिथली पूर्ण जी गँग आहे ती पळाली. तिथं आपल्याला 2 जण मिळालेत आणि तिथं ते फर्निचर वगैरे मिळालं. बाकी त्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पळालेले आहेत. म्हणजे ती रात्री आपल्याला माहिती न मिळाल्या नाही, सकाळी मिळाली. म्हणजे आज सकाळी इंट्रोगेशन मध्ये मिळाले की तिथं पण आहे. तर आपण आता तिथलाही पंचनामा करतोय आणि तिथल्याही दोघांना आपण ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे हे आता इथं तर मिळालेले हे सगळे, इव्हन यातला एकही महाराष्ट्रातला एकही नाहीये, हे सर्वच्या सर्व आउट ऑफ स्टेटचे आहेत.